गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्स पार्ट सेकंडचा लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा लेसन चालू केला आहे. यामध्ये मागच्या तासाला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हा पॉईंट पाहिला. त्यानंतर आज पाहत आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन पॉईंट आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल मध्ये सुद्धा दोन होते, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. त्यानंतर आत्ता पाहतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे टू जर्म सेल्स मध्ये होत असतं. दॅट इज अ फिमेल गॅमेट और मेल गॅमेट. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये जर्म सेल्स काय होत असतात, तयार होत असतात. टू मेन प्रोसेस ऑकर इन द सेक्शुअली रिप्रोडक्शन. हे जी आहे टू जर्म सेल तयार होणे, दिस इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोसेस. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे गॅमेट कसं तयार होतं. गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय द मिओसिस. आपण पाहिलंय मायटोसिस, मिओसिस. मिओसिसमध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर होणारं जे मिओसिस आहे त्यामध्ये क्रोमोझोम आहेत. आपले 46 क्रोमोझोम आहेत. पण ते 46 क्रोमोझोम जर डिवाइड केले तर हाफ क्रोमोझोम तयार होतात. म्हणजे मेल गॅमेटमध्ये 23 क्रोमोझोम आणि फिमेल गॅमेटमध्ये 23 क्रोमोझोम. दॅट इज अ हॅप्लॉइड क्रोमोझोम. त्याला आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड क्रोमोझोम किंवा हॅप्लॉइड गॅमेट्स. Gametes are formed by the meiosis. In meiosis, chromosome number is reduced to half. म्हणजे काय होतो, अर्धा क्रोमोझोम होतो. Hence haploid gamete are formed. मिओसिस मध्ये हाफ जातो आणि मायटोसिस मध्ये हाफ जातो. म्हणजेच 23 आणि 23 एकूण क्रोमोझोम आपल्याकडे किती असतात तर 46. त्यामधले 23 मेल आणि 23 फिमेल. दॅट इज द गॅमेट फॉर्मेशन. त्यालाच आपण काय म्हणतो, गॅमेट फॉर्मेशन. त्यामध्ये सेकंड पॉइंट आहे फर्टिलायझेशन. अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड इन द प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड अ फिमेल गॅमेट्स. म्हणजे काय तर बघा, हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेट्स मिळून त्या दोघांचं एकत्र येऊन काय तयार होतं तर झायगोट. काय तयार होतो, झायगोट. द झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. आणि झायगोट नंतर झायगोट काय डेव्हलप करतं तर एम्ब्रिओ तयार करता आणि एम्ब्रिओ डेव्हलप्स करतं तर न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे बघा मेल अँड फिमेल तयार होतं. ते दोघं एकत्र येतात. त्या दोघं एकत्र आल्यानंतर तिथं काय तयार होतं तर झायगोट तयार होतं. झायगोट तयार झाल्यानंतर काय तयार होतं, एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर न्यू इंडिव्हिज्युअल आपल्याला तयार झालेलं मिळतं. म्हणजे एक नवीन बाळ जन्माला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. टू पॅरेंट दॅट इज मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट आर इन्व्हॉल्व इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट दॅट इज अ फिमेल पॅरेंट ॲक्वर्स. यामध्ये काय होतं तर फ्युजन होतं. रिप्रोडक्शनचं काय होतं, फ्युजन होतं. फ्युजन होतं म्हणजे काय तर मेल गॅमेटचं मेल पॅरेंटशी एकत्रित येतात आणि फिमेल गॅमेट इन फिमेल पॅरेंट. ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज अ रिकम्बाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. म्हणजे ते मेल आणि फिमेल एकत्र आल्यानंतर त्यांचं होणारं जे चाइल्ड आहे ते कसं असतं तर एकतर गोरं असतं किंवा एकतर काळं असतं. जसं की आई वडील असतात त्याप्रमाणे ते होणारं बाळही तसंच असतं. हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल शोज अ सिमिलॅरिटीज विथ द पॅरेंट्स फॉर सम कॅरेक्टर अँड हॅज अ सम कॅरेक्टर डिफरंट दॅन बोथ पॅरेंट्स. काही इंडिव्हिज्युअल असे असतात की ते आई वडिलांसारखे दिसतात, तर काही हे कसे असतात, डिफरंट असतात, पूर्णपणे वेगळे असतात. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन्स. आणि यालाच काय म्हणतो तर आपण जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे जे की त्यांच्या जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय तर मेल आणि फिमेल गॅमेट्समधले जे काही गुण त्या बाळामध्ये यायला हवेत ते कसे तर इन डिफरंट आहेत, व्हेरिएशन्स आहेत, त्यामध्ये वेगवेगळेपणा आहे. जेनेटिक व्हेरिएशन्स हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय
टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. म्हणजेच काय तर आजूबाजूच्या ज्या एन्व्हायरमेंट आहे, परिसर आहे, त्यानुसार त्या जेनेटिक व्हेरिएशन्समध्ये काय होत असतो, बदल होत असतात. काय काय जी बाळं जन्माला आलेली असतात ती आईवडिलांसारखी नसून आजी आजोबांसारखी असतात, वेगवेगळ्या पॅरेंट्सशी रिलेटेड असतात. तर असं का होतं, तर चेंजिंग इन एन्व्हायरमेंट, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे चेंजिंग, त्यामुळे तर होत असतो. ड्यू टू दीज प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्स फ्रॉम बिईंग एक्सटिंक्ट. आणि त्यालाच आपण दुर्मिळ असं काही हे आहे ते प्लांट आणि ॲनिमलमध्ये सुद्धा असतं, पण हे खूप दुर्मिळ प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आहे बघा, एखादं ट्विन्स तुम्ही बघितलं तर ट्विन्समध्ये पण एकसारखेपणा असतो, पण कुठंतरी त्यांच्यात थोडा तरी काय असतो, डिफरन्स असतो. म्हणजेच काय, फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर मेल आणि फिमेल पॅरेंट्स ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी तिथं झायगोट तयार होतो. झायगोट तयार झाल्यानंतर त्याचा एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओपासून आपल्याला काय मिळतं, न्यू इंडिव्हिज्युअल पाहायला मिळतं. दिस इज कॉल्ड ॲज अ फर्टिलेशन. त्यालाच आपण काय म्हणतो, फर्टिलेशन. बघा त्यानंतर लेट्स थिंक, हा पार्ट आपल्याला एक्झाममध्ये नाहीये. लेट्स थिंक, कॅन यू टेल, हे पार्ट्स आपल्याला एक्झाममध्ये नाहीये, तरीही आपण जरा रिव्हिजन करू. व्हॉट वुड हॅव बीन हॅपन्ड इफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स हॅज बीन डिप्लॉइड. ज्यावेळी मेल आणि फिमेल गॅमेट्स हे डिप्लॉइड असतात काय होईल, द झायगोट हॅड एक्स्ट्रा नंबर ऑफ क्रोमोझोम अँड इंडिव्हिज्युअल. त्यावेळी झायगोट काय होईल, एक्स्ट्रा नंबर. डिप्लॉइड म्हणजे मेलमध्ये 46 क्रोमोझोम आणि फिमेलमध्ये 46 क्रोमोझोम, म्हणजे हे डिप्लॉइड कंडिशनमध्ये असतील तर त्यांचं झायगोट हे एक्स्ट्रा नंबरमध्ये काय होईल, फॉर्म होईल. व्हॉट वुड हॅव बीन हॅपन्ड इफ एनी ऑफ द सेल इन अ नेचर हॅड नॉट बी डिवायडेड बाय द मिओसिस. जर सेल्स एखादी आहे ती मिओसिसमध्ये डिवाइड नाही झाली तर द मेल अँड फिमेल गॅमेट्स आर नॉट फॉर्म. जर सेलच डिवाइड नाही झाली तर मेल आणि फिमेल गॅमेट्सही तयार होणार नाही. बघा आता यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पहिला पॉईंट पाहणार आहोत, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. झाडामधलं रिप्रोडक्शन, प्लांटमधलं रिप्रोडक्शन कसं होतं, आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत ह्युमनमधलं. बघा फॉर एक्झाम्पल आहे फ्लॉवर, पार्ट्स ऑफ अ फ्लॉवर. फ्लॉवरचे काही पार्ट्स दिलेत बघा. फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. फ्लॉवर हे काय आहे, तर स्ट्रक्चरल युनिट, म्हणजे हे फ्लॉवर जे दाखवले ते कसं आहे, स्ट्रक्चर आहे त्याचं, स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल होल्स ॲज अ, that is calyx, corolla, androecium and gynoecium. हे फ्लॉवरचे काय आहेत, 4 मेन टाईप आहेत, कॅलिक्स, करोला, गायनोशियम अँड अँड्रोशियम. अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड ॲज अ इनिशियल होल्स. बघा अँड्रोशियम आणि गायनोशियम, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे काय आहे, इनिशियल्स होल्स. इनिशियल्स होल्स आहेत म्हणजे बाहेरच्या साईडचे पार्ट आहेत. बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. मग अँड्रोशियम आणि गायनोशियम काय करतं, तर रिप्रोडक्शनचं काम करतं. कशाचं काम करतं, रिप्रोडक्शन. वेअर ॲज कॅलेक्स ऑर करोला आर कॉल्ड ॲज अ ॲसेसरी होल्स. आणि तुमचा जो कॅलेक्स आणि जो करोला आहे ते काय आहेत, तर ॲसेसरी होल्स आहेत. ॲसेसरी होल्स आहेत म्हणजे काय आहेत, तर बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर होल्स. कॅलेक्स आणि करोला, हे जर कॅलेक्स, हे तुमचं जे कॅलेक्स आहे हे कॅलेक्स, आणि हे जर करोला नसता तर जी आतली ओहरी आहे तिला प्रोटेक्शन मिळालं असतं का, नाही. मग कॅलेक्स आणि करोला काय करतं, तर ओहरीला तुमच्या काय करतं, प्रोटेक्ट करतं. मेंबर्स ऑफ कॅलेक्स आर कॉल्ड ॲज अ सेपल्स. आणि हे जे कॅलेक्स आहे या कॅलेक्सलाच आपण काय म्हणतो, तर सेपल्स. अँड द ग्रीन आर कलर. आणि फ्लॉवर बघितला असेल तुम्ही तर फ्लॉवरच्या जे सेपल्स, ओहरीखालचा भाग जो आहे कॅलेक्स म्हणतो, जे सेपल्स आहेत ते कसे असतात, ग्रीन इन कलर. मेंबर्स ऑफ करोला आर कॉल्ड ॲज अ पेटल्स. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, पेटल्स. अँड दे आर व्हेरियस
कलर आणि पेटल्स हे कसे असतात, वेगवेगळे कलर. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज घ्या, हिबिस्कस घ्या, या सगळ्याचे जे पेटल्स आहेत, ज्या पाकळ्या म्हणतो आपण पेटल्स, त्या कशा असतात तर वेगवेगळ्या कलर्समध्ये असतात. पण त्याचे जे सेपल्स असतात, ज्याचा देठ आपण म्हणतो, देठापासून वर आलेला जो भाग आहे तो कसा असतो, नेहमी ग्रीन इन कलरमध्ये असतो. कसा असतो, ग्रीन इन कलरमध्ये. बघा आता यामध्ये डायग्राम व्यवस्थित बघा. ही तुमची डायग्राम आहे. पेडिकल म्हणजे त्याचा जो देठ आहे फुलाचा ते आहे. त्यानंतर कॅलेक्स आहे, करोला आहे. कॅलेक्स म्हणजे तुमचं सेपल्स, करोला मीन्स पेटल. आता अँड्रोशियम हे काय आहे तर अँथर आणि फिलेमेंट. अँथर अँड फिलेमेंट, ओहरीच्या साईडून ज्या तुमच्या पाकळ्या, ज्या तुमच्या पाकळ्यांच्या आतमध्ये असलेला जो भाग आहे तो काय आहे, फिलेमेंट. फिलेमेंट म्हणजे देठासारखा भाग. आणि अँथर म्हणजे आलेली तुमची जी कळी वगैरे असते ती अँथर. आणि या अँथरमध्ये आपल्याला काय प्रेझेंट मिळतात तर पोलन्स ग्रेन. अँथरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, पोलन ग्रेन्स. आणि ही आहे तुमची ओहरी. ओहरीला प्रोटेक्ट कोण करतं तर कॅलेक्स अँड करोला. ओहरीला प्रोटेक्ट कोण करतं, कॅलेक्स अँड करोला. मग अँड्रोशियममध्ये अँथर आणि फिलेमेंट्स येतात. तर गायनोशियममध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी. ओहरीचा जो असा दांडीसारखा आकार आहे दॅट इज अ स्टाईल. आणि त्याच्या वरचा जो भाग आहे दिस इज अ स्टिग्मा, दॅट इज कॉल्ड ॲज अ गायनोशियम. आणि गायनोशियमलाच आपण काय म्हणतो तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. गायनोशियमला आपण काय म्हणतो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि अँड्रोशियमला आपण म्हणतो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फिमेल दॅट इज गायनोशियम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दॅट इज कॉल्ड ॲज अ अँड्रोशियम. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्सचं रिप्रोडक्शन होते, म्हणून ते काय आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, फ्लॉवर इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल. बायसेक्शुअल म्हणजे काय तर बोथ अँड्रोशियम अँड गायनोशियम. फ्लॉवरमध्ये अँड्रोशियमचं रिप्रोडक्टिव्ह आणि गायनोशियमचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे मेल आणि फिमेल आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल. त्यालाच आपण म्हणतो बायसेक्शुअल. फॉर एक्झाम्पल हिबिस्कसचं फूल सगळ्यांनी पाहिलं असेल. A flower is called as a unisexual if any one of the abdominal two holes is present in the flower. आणि ज्या फ्लॉवरमध्ये मेल आणि फिमेल नसतात दिस इज कॉल्ड ॲज अ युनिसेक्शुअल फ्लॉवर. त्याला आपण काय म्हणतो, युनिसेक्शुअल फ्लॉवर. इट इज अ मेल फ्लॉवर अँड इफ ओनली गायनोशियम इज प्रेझेंट. आणि त्यामध्ये फक्त मेल फ्लॉवर प्रेझेंट असतं. फ्लॉवर इज अ फिमेल फ्लॉवर. एक्झाम्पल पपया. ते काय आहे तर पपया. फॉर एक्झाम्पल पपयाचं झाड किंवा पान किंवा फूल पपयाचं तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये फक्त युनिसेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं, म्हणजे त्यामध्ये फक्त मेल फ्लॉवर तुम्हाला पाहायला मिळतो. तसं हिबिस्कसमध्ये आपल्याला ओहरी पाहायला मिळते, म्हणजेच गायनोशियम आणि अँड्रोशियम पाहायला मिळतं, म्हणून त्याला म्हणतो आपण म्हणतो बायसेक्शुअल रिप्रोडक्शन. जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, राईट दी शॉर्ट नोट ऑन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. म्हणूनही हा प्रश्न येऊ शकतो. पार्ट्स ऑफ फ्लावर तुम्हाला डायग्राम काढायला येऊ शकते. हाच पार्ट तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. बघा पुढं आहे, मेनी फ्लॉवर्स हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट कॉल्ड ॲज अ पेडिकल. मग फ्लॉवरचा जो खालचा भाग आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पेडिकल. म्हणजे स्टॉक फॉर अ सपोर्ट, त्याला काय करतोय, सपोर्ट करतोय. सीधीच हे हिबिस्कसचं फ्लॉवर आहे. या फ्लॉवरमध्ये जो आत्ता आपण बघितलं, मेनी फ्लॉवर्स हॅव अ स्टॉक फॉर सपोर्ट कॉल्ड पेडिकल. हा जो खालचा भाग आपल्याला दिसतोय हा काय आहे तर पेडिकल, देठ आहे. सच फ्लॉवर आर कॉल्ड ॲज अ पेडिक्युलेट. त्यालाच आपण काय म्हणतो तर पेडिक्युलेट. का म्हणतो तर या पेडिक्युलेट पासूनच आपल्याला वरचे भाग पाहायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला हा पार्ट दाखवलाय जो ग्रीन कलरचा दिसतो त्याला आपण काय म्हणतो, कॅलेक्स म्हणतो. ह्या ज्या तुमच्या रेड कलरच्या ज्या सगळ्या पाकळ्या आहेत त्याला आपण काय म्हणतो,
करोला म्हणतो. त्यानंतर ही तुमचं जे आहे ही काय आहे, एक स्टाईल आहे. स्टाईलच्या वरती हे काय आहेत, सगळे स्टिग्मा आहेत. आणि या स्टिग्माच्या आतमध्ये हे जे अँथर आहेत, बारीक बारीक जे दिसतात ते काय आहेत, अँथर आहेत. हा आहे स्टिग्मा, ही आहे स्टाईल. आणि या अँथरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, पोलन ग्रेन. आणि जो देठासारखा भाग दिसतोय दॅट इज त्याला आपण म्हणतो फिलॅमेंट. त्याला आपण काय म्हणतो, फिलॅमेंट. त्यानंतर हे जे जर आपण व्यवस्थित फूल ओपन केलं तर हे फूल ओपन केल्यानंतर हा जो आपल्याला व्हाईट कलरचा भाग दिसतोय, पार्ट दिसतोय, याला आपण म्हणतो ओरी. ही काय आहे, आपली होरी आहे. दॅट इज इथं होरीच्या बाहेर हे जे आलेत ते काय आहेत, फिलॅमेंट आहेत. आणि हे आहे अँड्रोशियम. आणि हे आतली भाग आहे ओरी, स्टाईल, स्टिग्मा, दॅट इज गायनोशियम. त्याला आपण म्हणतो गायनोशियम. मग बघा, अँड्रोशियम इज अ मेल होल अँड इट्स अ मेंबर्स आर कॉल्ड ॲज अ स्टॅमेन. आणि जे अँड्रोशियम आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॅमेन. म्हणजेच काय तर आपलं फिलॅमेंट आणि अँथर. आपलं जे हे फिलॅमेंट आणि अँथर आहे दिस इज कॉल्ड ॲज अ स्टॅमेन. गायनोशियम इज अ फिमेल होल अँड इट्स मेंबर आर कॉल्ड ॲज अ कार्पेल्स. आणि गायनोशियममध्ये जे आपलं स्टिग्मा आहे, हे बघा, ही स्टिग्मा, त्यानंतर ही जी तुमची ओरी आहे, ही ओरी, स्टिग्मा, होरी आणि स्टाईल हा पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो, कार्पेल्स. अ हॅलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द होरी. आणि जी ओरीच्या वरचा भाग आहे, जी स्टाईल आहे, ओरीच्या वरची जी ही स्टाईल आहे ती कशी असते, हॅलो म्हणजे पोकळ असते. हॅलो स्टाईल कम्स अप फ्रॉम अ होरी. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ स्टाईल. आणि या स्टाईलच्या टीपला म्हणजे सगळ्यात वरच्या बाजूला आपल्याला काय पाहायला मिळतो, स्टिग्मा पाहायला मिळतो. ओरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्हल्स. आणि या ओरीमध्ये, ही जी व्हाईट कलरची आपण बघितली, या ओरीमध्ये कितीतरी काय असतात, ओव्हल्स असतात, मेनी ओव्हल्स. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्हल बाय मिओसिस. आणि मिओसिसमध्ये आपण बघितले एम्ब्रियो सॅकमुळे काय होतात, तिथं वेगवेगळे ओव्हल्स तयार होतात. इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिआय. तिथं काय तयार होतात, तर हॅप्लॉइड एग सेल तयार होतात. कशामध्ये, ओरीमध्ये हॅप्लॉइड एग सेल तयार होतात. आणि 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय म्हणजे 2 गॅमेट तयार होतात. पोलन ग्रेन फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. या स्टिग्मामधून, हा जो स्टिग्मा आहे, या स्टिग्मामधून आपल्याला काय पाहायला मिळतात, तर पोलन ग्रेन्स, बारीक बारीक पोलन्स ग्रेन पाहायला मिळतात. आणि हे पोलन ग्रेन काय होतात, फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. म्हणजे काय, तर हे तुमचं अँथर आहे, या अँथरमधले हे पोलन ग्रेन ज्यावेळी स्टिग्मामध्ये ट्रान्सफर होतात, कशामध्ये, अँथर ह्या पोलन ग्रेनमधून स्टिग्मामध्ये ट्रान्सफर होतात, दिस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. त्याला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन. काय म्हणतो, पॉलिनेशन. व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन? पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट. pollen grain from anther are transferred to the stigma. This is called pollination. मग pollination म्हणजे काय? Pollination occurs with the help of abiotic agent. मग कोणते आहेत abiotic agent? That is wind, वारं आहे, पाणी आहे. And biotic agent, that is insect and other animal. Stigma becomes sticky during pollination. Pollen germinate when they fall off such a sticky stigma, that is long pollen tube and 2 male gametes are formed. मग काय होतं बघा, काय सांगितलं त्यांनी की ही जी ओरी प्रेझेंट होती बेस्ड ऑन एंड ऑफ कार्पेल, या कार्पेलला जी ओरी प्रेझेंट होती, त्यानंतर त्यांनी सांगितलं की स्टिग्मा, हा तुमचा जो स्टिग्मा आहे वरचा, हा स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पोलन जर्मिनेट, इथं काय तयार झालेले असतात, या स्टिग्मामध्ये पोलन्स ग्रेन तयार झालेले असतात. पोलन्स जर्मिनेट
व्हेन दे फॉल अप ऑन अ स्टिकी स्टिग्मा, आणि हे स्टिकी म्हणजे एक चिकट स्टिग्मा काय होतात, खाली पडतात. दॅट इज अ लॉंग पोलन ट्यूब. लॉंग पोलन ट्यूब म्हणजे ही तुमची जी स्टाईल आहे त्या लॉंग पोलन ट्यूबमधनं ते स्टिग्मा येत असतात. अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड, आणि हे पोलन ग्रेन बाजूला पडल्यानंतर त्यामधून 2 असे मेल गॅमेट्स काय होतात, तयार होतात. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. बघा या डायग्राम मध्ये आहे, धिस प्रोसेस इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. या प्रोसेसलाच काय म्हणतात, डबल फर्टिलायझेशन. बघा हा स्टिग्मा आहे तुमचा, या स्टिग्माच्या वरती काय आहेत, पोलन ग्रेन्स आहेत. हे पोलन ग्रेन्स काय सांगितलं त्यांनी, स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन, पोलन ग्रेन जर्मिनेट. इथं पोलन ग्रेन तयार झाले. हे पोलन ग्रेन पुन्हा काय झाले तर दे लॉंग पोलन ट्यूब आणि 2 मेल गॅमेट्स आर फ्रॉम. या पोलन ट्यूब मधून हे 2 मेल गॅमेट्स काय झाले तर तयार झाले. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट, आणि ही पोलन ट्यूब काय करते तर हे मेल गॅमेट्स कॅरी करते, पुढे नेते. पोलन ट्यूब रीच द एम्ब्रियो सॅक, आणि ही खाली नेल्यानंतर इथं काय तयार होते तर एम्ब्रियो सॅक. दिस इज अ एम्ब्रियो सॅक. हा पोलन ग्रेन आला म्हणजे तिथं काय तयार झाला, एम्ब्रियो सॅक तयार झाला. व्हाय स्टाईलमध्ये हा तुमचा एम्ब्रियो सॅक तयार झाला. टीप ऑफ द पोलन ट्यूब ब्रस्ट, आणि या पोलन ग्रेन आलेले हे पोलन ट्यूब जे आहे त्या पोलन ट्यूब मधून आलेले जे तुमचे पोलन आहेत, पोलन म्हणजे एक बारीक बारीक जे कण आहेत ते काय होतात, ब्रस्ट होतात म्हणजे फुटतात. आणि हे फुटल्यानंतर पुन्हा काय तयार होतं तर 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन एम्ब्रियो सॅक. ते पोलन ब्रस्ट झाल्यानंतर फुटल्यानंतर तेथून पुन्हा 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन एम्ब्रियो सॅक. या एम्ब्रियो सॅक मध्ये 2 गॅमेट्स तयार होतात. 1 मेल गॅमेट्स युनिट्स विथ द एग सेल टू फ्रॉम झायगोट, आणि एक जो मेल गॅमेट तयार झाला दिस इज कॉल्ड ॲज अ झायगोट, तो असतो आपला झायगोट. दिस इज अ फर्टिलायझेशन, फर्स्ट सेल ऑफ न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यालाच आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन. आणि जो सेकंड मेल गॅमेट्स तयार होतो तो असतो पोलार न्यूक्लिआय इन एंडोस्पर्म इज फॉर्म. तो काय करतो तर एंडोस्पर्म. बघा इथं मेल गॅमेट्स आले, 2 तयार झाले. दिस इज अ झायगोट म्हणजे तुमची एक सेल, हे झायगोट आहे, तिथं एक सेल तयार झाली. आणि दुसरं असतं ते पोलार न्यूक्लियस तिथं तयार झाला इन एंडोस्पर्म इज फॉर्म. त्याच्या बाजूनं काय तयार झालं, एंडोस्पर्म. ॲज टू गॅमेट पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ डबल फर्टिलायझेशन. म्हणजे काय, एका पोलन ग्रेननी काय केलं, पोलन ट्यूबद्वारे आत आले, तिथं 2 मेल गॅमेट्स तयार केले. ते 2 मेल गॅमेट्स काय झाले तर एम्ब्रियो सॅकमध्ये आले, तिथं ओव्हरीज तयार झाल्या. ह्या ओव्हरीज पुन्हा एम्ब्रियो सॅकमधले जे पोलन ग्रेन होते ते काय झाले, ब्रश झाले म्हणजे ते फुटले. आणि ते फुटल्यानंतर पुन्हा मेल गॅमेट्सचे 2 टाईप पडले किंवा 2 मेल गॅमेट्स आपल्याला पाहायला मिळाले. त्यामधला एक होता झायगोट आणि एक होता पोलार न्यूक्लिआय. असे 2 गॅमेट्स आपल्याला इथं डबल फर्टिलायझेशनमध्ये पाहायला मिळाले. बघा आजच्या तासाला आपण काय पाहिलं, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट पाहिलं. त्याआधी सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पहिला पॉईंट होता गॅमेट फॉर्मेशन, म्हणजे स्पर्म कसे तयार होतात किंवा गॅमेट कसे तयार होतात. त्यानंतर फर्टिलायझेशन काय आहे हे पाहिलं. मेल फिमेल एकत्र येऊन झायगोट, एम्ब्रियो अँड न्यू इंडिव्हिज्युअल कसं तयार होतं. त्यानंतर फर्स्ट बघितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. फ्लॉवरमधलं हिबिस्कस फ्लॉवरमधलं अँड्रोशियम कोणतं, गायनोशियम कोणतं, मेल रिप्रोडक्टिव्ह कोणतं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह कोणतं, हे पॉईंट पाहिले. त्यानंतर डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्म, म्हणजे डबल फर्टिलायझेशन कसं होतं, एका पोलन ग्रेनद्वारे, एका स्टिग्माद्वारे पोलन ग्रेन आले, ते पोलन ग्रेन पोलन ट्यूबद्वारे एम्ब्रियो सॅकमध्ये कसे गेले, मेल गॅमेट्स कसे तयार झाले, हे आपण या लेक्चरमध्ये पाहिलं. यानंतरचा भाग आपण उद्याच्या तासाला पाहूया. पण या दोन्हीही डबल फर्टिलायझेशनची डायग्राम, पार्ट्स ऑफ फ्लॉवरची डायग्राम, त्याच्या जे काही पॉईंट्स आहेत, नोट्स आहेत, त्या तुम्ही लिहिणार आहात. थँक्यू.